हॅलो फ्रेंड, वेलकम टू द SVC क्लासेटेक. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं असेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन अ प्लांट. ठीक आहे, आणि समोरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिंग्स. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला प्लांट बघायचा आहे. हा व्हिडिओ क्रमांक 3 आहे. आणि मित्रांनो, तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला व्हिडिओच्या लिंक हव्या असतील तर या नंबरवर 8657 33 22 80. किंवा तुम्ही मित्रांनो क्विल ॲप डाउनलोड करू शकता. इथं सर्व नोट्स तुम्हाला दिले आहेत क्लास 8 to 12 पर्यंत. याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. किंवा तुम्ही काय करू शकता तर तुम्ही प्ले स्टोअरवरनं सुद्धा याला डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन अ प्लांटमध्ये. ठीक आहे, पण सर्वात अगोदर आपण बघूया की सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? ठीक आहे, तर रिप्रोडक्शन विथ द हेल्प ऑफ द मेल अँड फिमेल गॅमेट्स. बघा, मेल अँड फिमेल गॅमेट्स यांच्या मदतीनं जे काही रिप्रोडक्शन होते त्याला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणतो. ठीक आहे, एवढं समजलं आपल्याला. आणि असेक्शुअल म्हणजे काय, जे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की ते म्हणजे ज्याच्यामध्ये गॅमेटचं इन्व्हॉल्वमेंट होत नाही त्याला आपण म्हणतो असेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे, आता बघा, रिप्रोडक्शन विथ द हेल्प ऑफ द मेल अँड फिमेल गॅमेट्स इज कॉल्ड द सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि याच्या दोन महत्त्वाच्या प्रोसेस आहेत. कोणकोणत्या प्रोसेस आहेत? पहिला आहे गॅमेट फॉर्मेशन. ठीक आहे, गॅमेट फॉर्मेशन आणि फर्टिलायझेशन. ठीक आहे, दोन महत्त्वाच्या प्रोसेस आहेत. तर गॅमेट फॉर्मेशन म्हणजे काय? द गॅमेट फॉर्मेशन मीन्स बाय द मिओसिस द गॅमेट्स आर फॉर्म. बघा, दोन प्रोसेस आपण बघितल्या होत्या. एक बघितली होती मिओसिस आणि दुसरी बघितली होती मायटोसिस. मायटोसिसमध्ये काय होते, क्रोमोझोमचा नंबर सेम असतो, पण मिओसिसमध्ये काय होते, क्रोमोझोमचा नंबर हाफ होतो, अर्धा होतो. ठीक आहे, द डायप्लॉइड जर्म्स सेल्स गिव्ह राईज टू द हॅप्लॉइड गॅमेट्स. बघा, आता जे डायप्लॉइड जर्म असतात, ठीक आहे, म्हणजे डायप्लॉइड जो सेल असतो तो काय करतो, गिव्ह द राईज टू द हॅप्लॉइड गॅमेट्स. आणि तो काय करतो, जे हॅप्लॉइड गॅमेट्स आहेत त्याला तो काय करतो, जन्म देतो सोप्या भाषेमध्ये. तर मित्रांनो, हॅप्लॉइड म्हणजे काय आणि डायप्लॉइड म्हणजे काय? ज्याच्यामध्ये क्रोमोझोमचे दोन सेट असतात त्याला आपण डायप्लॉइड म्हणतो. ठीक आहे, ज्याच्यामध्ये क्रोमोझोमचे सिंगल सेट असतो त्याला आपण हॅप्लॉइड म्हणतो. समजले मित्रांनो? ठीक आहे, ठीक आहे. नंतर फर्टिलायझेशन म्हणजे काय? बाय द युनियन ऑफ द हॅप्लॉइड. आता जे काही हॅप्लॉइड तयार झालेले आहेत त्याचं ज्यावेळेस युनियन होईल, ज्यावेळेस ते एकत्र येतील, कोणते तर मेल अँड फिमेल गॅमेट्स. मेल अँड फिमेल गॅमेट ज्यावेळेस एकत्र येतील, ठीक आहे, ठीक आहे, ते एकत्र आल्यानंतर डायप्लॉइड झायगोट इज फॉर्म ड्युरिंग द फर्टिलायझेशन. म्हणजे एक झायगोट फॉर्म होतो. कशामधनं? कारण दोन हॅप्लॉइड आपल्याकडे आहेत. एक आहे मेल गॅमेटचा आणि दुसरा आहे फिमेल गॅमेटचा. ज्यावेळेस दोन्ही गॅमेट्स एकत्र येतील त्यावेळेस काय होईल, डायप्लॉइड झायगोट तयार होईल ड्युरिंग द फर्टिलायझेशन. ठीक आहे, आता एवढं तुम्हाला समजलं. तर बघा मित्रांनो, मायटोसिस डिव्हिजन ऑफ झायगोट फ्रॉम एम्ब्रियो विच देन डेव्हलप इनटू न्यू इंडिव्हिज्युअल्स. आता हे सर्व झालं. आता काय झालेलं आहे, एक झायगोट तयार झालेला आहे. आणि ह्या झायगोटचं काय होते, मायटोटिक. ठीक आहे, मायटोटिक डिव्हिजन होते. मायटोटिक डिव्हिजन म्हणजे काय, क्रोमोझोमचा नंबर त्याच्यामध्ये सेम राहतो. म्हणजे काय होईल, जर एम्ब्रियोची जर डेव्हलपमेंट व्हायची असेल, एम्ब्रियोची जर वाढ होण्याची गरज असेल तर आपल्याला मायटोसिस डिव्हिजन होणं गरजेचं असतं सेलचं. ठीक आहे, म्हणजे इथं काय होईल, मायटोटिक डिव्हिजन होईल झायगोटचं आणि एम्ब्रियो तयार होईल आणि नंतर त्या एम्ब्रियोची काय होईल, वाढ होईल. ठीक आहे मित्रांनो, हे समजलं. आता बघा, मेल पॅरेंट्स प्रोड्यूस अ मेल गॅमेट्स ऑर स्पर्म. जो मेल पॅरेंट असतो तो काय करतो, मेल गॅमेट प्रोड्यूस करतो किंवा त्याला आपण स्पर्म म्हणतो. आणि जो फिमेल गॅमेट असतो हा काय करतो, फिमेल गॅमेट प्रोड्यूस करतो त्याला आपण ओव्हम सुद्धा म्हणतो. ठीक आहे, फिमेल गॅमेट्स असतो त्याला आपण ओव्हम सुद्धा म्हणतो, म्हणजे वेगवेगळी नाव त्याला दिली आहेत. ठीक आहे, त्यानंतर द फ्युजन ऑफ दिस फॉर्म अ झायगोट. आणि ज्यावेळेस हे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट म्हणजे स्पर्म आणि ओव्हम हे ज्यावेळेस एकत्र येतात, याचं फ्युजन होते,
त्यावेळेस झायगोट तयार होतो. त्यावेळेस काय तयार होते? झायगोट तयार होतो. Zygote has a recombined genes of the both of the parent. Hence, the offspring shows the some similarities and differences in the parental characters. आता बघा मित्रांनो, झायगोटमध्ये काय होतात, जे काही जीन्स आई वडिलाकडनं म्हणजे पॅरेंट्सकडनं जे काही त्याच्यामध्ये आलेले आहेत, त्या जीन्समुळं तो जे ऑफस्प्रिंग आहे म्हणजे नवीन जो इंडिव्हिज्युअल्स आहे त्याच्यामध्ये जे काही सिमिलरिटीज असू शकतात किंवा काही डिफरन्सेस सुद्धा असू शकतात. ठीक आहे, ॲज कम्पेअर टू द पॅरेंट. ठीक आहे, पॅरेंटपेक्षा काही त्यामध्ये वेगळं असू शकते किंवा ते सिमिलरसुद्धा असू शकतात. ठीक आहे, तर मित्रांनो जे काही सिमिलरिटीज असतात त्यांच्यामुळे काय होते, जे काही आपल्या याच्यामध्ये डायव्हर्सिटी आहे आपल्या नेचरमध्ये ते मेंटेन होत असते. ठीक आहे, जेनेटिक व्हेरिएशन जे असतं त्याच्यामुळे काय होते, गिव्ह राईज टू द डायव्हर्सिटी इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे यांच्यामध्ये एक डायव्हर्सिटी जैवविविधता निर्माण होते. दोज जेनेटिक व्हेरिएशन, जे काही जेनेटिक व्हेरिएशन आहे दॅट आर हेल्प फॉर अडॅप्टिंग टू द एन्व्हायरमेंट आर रिटेन सच ॲज अ इंडिव्हिज्युअल एक्झिस्ट अँड डू नॉट बिकम अ एक्सटिंक्ट. बघा, आणि ह्याच डायव्हर्सिटीमुळे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत हे काय करतात, एक्झिस्ट करतात आपल्या अर्थवर. जर अडॅप्टेशन यांच्यामध्ये झालं नसतं, हे जेनेटिक व्हेरिएशन त्यांच्यामध्ये झालं नसतं तर ते काय झालं, त्यांचे एक्सटिंक्ट झाले असते, ते नष्ट झाले असते. ठीक आहे, तर ते टिकून राहण्यासाठी डायव्हर्सिटी विविधता गरजेची असते. ठीक आहे मित्रांनो, एवढं तर तुम्हाला समजलं असेल. नंतर आपल्याला बुकमध्ये बघा मित्रांनो 2 प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत, यांची आन्सर आपण इथं सर्च करणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय कराल, पुस्तकाची गरज भासणार आहे. तर तुम्ही काय करा, तुमच्याकडे पुस्तक असू द्या, तुम्ही काय करा, पेज नंबर 26 काढा. चला पेज नंबर 26 काढा. त्यावर तुम्हाला 2 प्रश्न दिले आहेत. लेट्स थिंक अबाउट. ठीक आहे, ते 2 प्रश्न आपण वाचूया. व्हॉट वुड हॅपन इफ द मेल अँड फिमेल गॅमेट्स हॅड बीन डायप्लॉइड. जे मेल आणि फिमेल गॅमेट असतात हे काय असतात, हॅप्लॉइड असतात. म्हणजे त्याच्यामध्ये क्रोमोझोमचा फक्त एकच सेट असतो. पण तसं न होता ते जर डायप्लॉइड असतील म्हणजे त्याच्यामध्ये क्रोमोझोमचे 2 सेट असतील तर काय होईल हे सांगितलेलं आहे. सोपं याचा आन्सर आहे मित्रांनो, 2 सेट असतील तर काय होईल, तिथं अबनॉर्मॅलिटी निर्माण होईल. काय होईल, अबनॉर्मॅलिटी. ठीक आहे, आता डायप्लॉइड मीन्स देअर आर 2 सेट ऑफ द क्रोमोझोम. डायप्लॉइडचा अर्थ काय होत असतो की 2 सेट क्रोमोझोमचे काय आहे, तिथं 2 सेट आहे. आणि आफ्टर दे युनायटेड, ज्यावेळेस ते एकत्र येतील त्यावेळेस 4n म्हणजे क्रोमोझोमची संख्या जे काही पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त होईल, दुप्पट होईल. तसं झाल्यामुळे काय होईल, सच अ झायगोट विल शो द सिव्हिअर अबनॉर्मॅलिटीज. आणि असा जो झायगोट असतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अबनॉर्मॅलिटीज म्हणजे कमतरता आपल्याला यात पाहायला मिळतात. ठीक आहे, देन व्हॉट वुड हॅव बीन हॅपन इफ एनी ऑफ द सेल इन द नेचर हॅड नॉट बीन डिवायडेड बाय द मिओसिस. निसर्गामधला जे काही सेल आहेत ते जर मिओसिसद्वारे जर डिवाईड झाले नाहीत तर काय होईल, तर मित्रांनो गॅमेट्स जे आहेत प्रोड्यूस विल बी द डायप्लॉइड. आपण बघितलं जे गॅमेट्स असतात ते हॅप्लॉइडनं तयार होतात. म्हणजे त्याच्यामध्ये एक फिमेल गॅमेट्स असतो आणि मेल गॅमेट असतो. हे दोघं कसे असतात, हॅप्लॉइड असतात. म्हणजे यांच्यामध्ये फक्त एकच सेट असतो क्रोमोझोमचा. तर हे असं झालं असतं तर जो काही गॅमेट्स असतात ते कसे असते, डायप्लॉइड असते. ठीक आहे, बस आपण बघितलेलं आहे. आता समोरचा भाग आहे तो आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन अ प्लांट. तर बघा मित्रांनो इथं तुम्हाला फ्लावर दिसते. तर मित्रांनो तुम्ही कधी असा विचार केलाय का की जो वनस्पती असतात त्यांचं रिप्रोडक्शन ऑर्गन्स कोणतं असते, किंवा फ्लावर काय, तर मित्रांनो फ्लावर इज अन स्ट्रक्चरल युनिट ऑफ अ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन अ प्लांट. म्हणजे हे फ्लावर आहे हेच रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी, सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी प्लांटमध्ये. म्हणजे वनस्पतीमध्ये जे काही सेक्शुअल रिप्रोडक्शन होते वनस्पतीमध्ये त्याचं कारण हे फ्लावर्स आहे. त्याचं कारण काय, फ्लावर्स आहे. फ्लावरचे 2 प्रकार आहेत मी सांगतो. एक आहे बायसेक्शुअल, म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही त्याच्यामध्ये पार्ट्स आहेत. म्हणजे एक आहे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतो, ठीक आहे, प्लांटमध्ये फ्लॉवरमध्ये, आणि एक असतो फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. एक मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतो
मेल, ठीक आहे, आणि दुसरा असतो फिमेल. तर हे दोन्ही पार्ट एकाच फ्लावरमध्ये असतात तेव्हाच त्याला आपण बायसेक्शुअल म्हणतो, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल हिबिस्कस, याच्यामध्ये दोन्ही असतात, ठीक आहे. देन नंतर येतो प्रश्न की ज्याच्यामध्ये हे दोन्ही नाहीत म्हणजे त्यातला फक्त एकच आहे, म्हणजे काही याच्यामध्ये फक्त मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे, काही याच्यामध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. अशा फ्लावर्सनं काय म्हणतात, तर अशा फ्लावर्सला आपण युनिसेक्शुअल म्हणतो. काय म्हणतो? युनिसेक्शुअल. फॉर एक्झाम्पल पपाया फ्लावर्स, ठीक आहे. पपाया फ्लावर तुम्ही बघितलं असेल, ठीक आहे, पपईचं झाड सोप्या भाषेमध्ये. तर मित्रांनो हे बघितलं. आणि जे काही फिमेल पार्ट असतो, ठीक आहे, जो काही फिमेल पार्ट असतो फ्लावरचा, त्याला आपण म्हणत असतो, जो काही फिमेल पार्ट आहे त्याला आपण म्हणत असतो स्टॅमेन्स. काय म्हणत असतो? स्टॅमेन्स. हा स्टॅमेन आहे. स्टॅमेनमध्ये अँथर आहे आणि फिलामेंट आहे. हा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे फ्लावरचा, ठीक आहे. त्यानंतर जे कार्पेल आहे बघा, कार्पेलमध्ये स्टिग्मा, स्टाईल आणि ओरी हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे फ्लावरचे. हे आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, ठीक आहे. हे तुम्हाला समजलं असेल. आणि हा जो स्टिग्मा आहे याच्या खाली तुम्हाला दिसते आहे ओहरी. आणि या ओहरीमध्ये काय असतात, तर ओहरीमध्ये मित्रांनो याच्यामध्ये ओव्हल्स असतात आणि त्या ओव्हलमध्ये इम्ब्रियो सॅक असतात आणि त्याच्यामध्येच नंतर जे पोलेन ग्रेन येतात ते थ्रू दिस स्टाईल ट्यूबमध्ये ते एंटर करतात. नंतर ते आपण बघणारच आहे, ठीक आहे. तुम्हाला समजले? हा आहे फ्लावर आणि हे त्याचे पेटल्स आहेत, ठीक आहे. हे सेपल्स, ओव्हल्स, ठीक आहे. हे असे तुम्हाला पार्ट फ्लावर दिसतात. हा आहे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आणि हा आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. चला तर आपण आता नेक्स्ट बघूया. तर बघा मित्रांनो, आपल्याला बघायचं सेक्शुअल रिप्रोडक्शन इन अ प्लांट. सर्वात अगोदर आपण फ्लावरचं स्ट्रक्चर बघितलं, ठीक आहे. आता फ्लावर काय एक स्ट्रक्चरल युनिट आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन द प्लांट. म्हणजे प्लांटमध्ये जे काही सेक्शुअल रिप्रोडक्शन होते ते फ्लावर थ्रू होते, ठीक आहे. आता बनलेलं कसं आहे बघा, फ्लावर बनलेलं आहे कस्ट ऑफ द फ्लोरल फोल्स आहे ॲज अ कॅलिक्स. बघा हा तुम्हाला इथं कॅलिक्स दिसतोय. हा आता कॅलिक्स म्हणजे काय, सर्वात अगोदर कॅलिक्स याचं युनिट आहे ते आहे सेपल्स. आणि हे ग्रीन कलरचं असतो. जे सॅपल्स असतात हे जे असतात, ठीक आहे, त्याला आपण कॅलिक्स म्हणतो. हे ग्रीन कलरचे असतात. याचा कलर कसा असतो? ग्रीन कलर असतो. आणि याचं काम काय आहे, फंक्शन काय? प्रोटेक्टिव्ह, ठीक आहे. याचं काय प्रोटेक्टिव्ह याचं एक फंक्शन आहे. म्हणजे काय करतो हे, कीपिंग द ऑल पार्ट सेफली कवर्ड ड्युरिंग द बर्ड कंडिशन. आता याचं काय काम असते, ज्यावेळेस हे फ्लावर्स ॲट द इनिशियल कंडिशन, ज्यावेळेस फ्लावर इनिशियल कंडिशनमध्ये असते त्यावेळेस त्याला प्रोटेक्ट करायचं काम कोण करते, हे कॅलिक्स करत असते, ठीक आहे. हे समजलं तुम्हाला, कॅलिक्सचं फंक्शन समजलं. त्यानंतर आहे कोरोला, त्याला आपण पेटल्स म्हणतो, मराठीमध्ये कळ्या म्हणतो, ठीक आहे. आणि याला आपण आता हे कोणत्या कलरचं फ्लावर्स आता वेगवेगळ्या कलरचे आहेत, ठीक आहे. रेड, वेगवेगळे कलर आहेत, ठीक आहे, कलरचे असतात हे पेटल्स. आता पेटलचं फंक्शन काय? आता पेटलचं फंक्शन असं आहे की टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट फॉर द पॉलिनेशन. म्हणजे ज्यावेळेस पॉलिनेशन होते, पॉलिनेशन म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ पॉलिन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा इज कॉल्ड द पॉलिनेशन. तर बघा मित्रांनो, सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो अजून की बघा की जो पॉलिन ग्रेन असतात, ठीक आहे, पॉलिन ग्रेन, ते पॉलिन ग्रेन या स्टिग्मापर्यंत आणण्याचं काम जे होते किंवा जे काही ट्रान्सफर होतात या प्रोसेसला आपण काय म्हणतो, पॉलिनेशन म्हणतो. जे काही पॉलिन ग्रेन असतात हे अँथरवर जे काही पॉलिन ग्रेन आहेत ते ट्रान्सफर होतात आणि स्टिग्मावर जातात. कशासाठी? पॉलिनेशनसाठी. या प्रोसेसला आपण पॉलिनेशन म्हणतो, ठीक आहे. एवढं तुम्हाला समजलं. आता याचं कोरोलाचं फंक्शन काय, टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट फॉर द पॉलिनेशन. आणि हे पॉलिनेशन होत असते, हे दोन प्रकारे होत असते. एक आहे बायोटिक एजंट आणि अबायोटिक एजंट. आता बायोटिक एजंट म्हणजे काय बघा, हे पॉलिनेशन होत असते, दोन प्रकारे होत असते. एक आहे अबायोटिक एजंट. अबायोटिक एजंट कोणकोणते आहे, तर त्याच्यामध्ये विंड आहे, ठीक आहे, वॉटर आहे, ठीक आहे. हे आहेत विंड आणि वॉटर, ठीक आहे. हे आहेत अबायोटिक एजंट पॉलिनेशनसाठी. देन आहे बायोटिक एजंट. म्हणजे काय, बायोटिक एजंट आहेत, याच्यामध्ये येतात इन्सेक्ट, बर्ड, ठीक आहे, आणि अदर ॲनिमल. बाकीचे जे प्राणी येतात त्यांच्यामध्ये येतात बायोटिक एजंट्स, ठीक आहे. आता पॉलिनेशनसुद्धा प्रकार आहेत.
सेल्फ पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन ते आपण नंतर बघणार आहे. ते एवढं तुम्हाला समजलं. आता नंतर महत्त्वाचा भाग तुम्हाला दिसतोय तो मध्ये, एक मिनिट मित्रांनो. तर बघा मित्रांनो, इथं तुम्हाला दिसतोय अँड्रोइसियम. ठीक आहे, अँड्रोइसियम म्हणजे काय? अँड्रोइसियम म्हणजे दोन येतात, एक येतो अँथर आणि दुसरा येतो फिलामेंट. आणि अँथर आणि फिलामेंट हे काय आहेत? मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहेत. कोणते आहेत? मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. त्याच्यामध्ये अँथर आणि फिलामेंट आहे. ठीक आहे. मग आता याचं फंक्शन काय आहे? तर याचं फंक्शन अग्रामध्ये स्ट्रक्चर कसं आहे बघा. फंक्शन काय? टू प्रोड्यूस द पॉलिन ग्रेन. या अँथरचं आणि या अँड्रोइसियमचं फंक्शन असं आहे टू प्रोड्यूस अ पॉलेन ग्रेन. आता पॉलेन ग्रेन निर्माण करणं याचं फंक्शन आहे. आणि हे पॉलेन ग्रेन काय करतात? दीज फॉर्म अ मेल गॅमेट्स. आता ज्या वेळेस यांचं सेक्शुअल रिप्रोडक्शन होण्यासाठी मेल गॅमेट्स आणि फिल गॅमेट्स गरजेचं असतं. तर मित्रांनो, जे मग अँड्रोइसियम आहे काय करतात? मेल गॅमेट्स तयार करतात. ठीक आहे. आणि जो ठीक आहे मेल गॅमेट्स तयार करतात. एवढं समजलं. हे आहे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. ध्यानात ठेवा, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. त्यानंतर आहे गायनोइसियम. ठीक आहे. गायनोइसियम म्हणजे काय? गायनोइसियम म्हणजे काय? तर हा आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे गायनोसियम. आता गायनोसियमचं फंक्शन काय? टू प्रोड्यूस अ ओव्हल्स. ठीक आहे, ओव्हल्स तयार करण्याचं काम आहे. आणि विच फॉर्म द फिमेल गॅमेट्स. आणि ओव्हल्स तयार झाल्यानंतर फिमेल गॅमेट्स तयार करणं. याचं जसं की अँड्रोइसियम जसा मेल गॅमेट तयार करतो, तसा गायनोसियम जे की फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे तो काय तयार करतो? तर तो फिमेल गॅमेट्स तयार करतो. ठीक आहे मित्रांनो, एवढं तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. आता आपण बघूया समोरचं. तर बघा मित्रांनो, जे काही फ्लावर्स आहेत इज कॉल्ड ॲज द फ्लावर इज कॉल्ड ॲज अ बायसेक्शुअल इफ द बोथ होल्स अँड्रोइसियम अँड गायनोसियम आर प्रेझेंट इन द फ्लावर्स. म्हणजे असे फ्लावर ज्यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, ज्याला आपण अँड्रोइसियम आणि गायनोसियम म्हणतो, हे दोन्हीही प्रेझेंट असतात, त्याला आपण बायसेक्शुअल म्हणतो. काय म्हणतो? बायसेक्शुअल. आणि ज्याच्यामध्ये फक्त या दोघांपैकी एकच असतो त्याला युनिसेक्शुअल आपण म्हणतो. काय म्हणतो? युनिसेक्शुअल. त्याच्यामध्ये फक्त एकच असतो, एक त्याला आपण म्हणू. त्याच्यामध्ये किंवा अँड्रोइसियम असू शकतो किंवा गायनोसियम, दोघांपैकी एकच असतो, त्याला आपण युनिसेक्शुअल असं म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल पपाया. आता जे खूप फ्लावर असतात, त्या फ्लावर्सना काय असतात? स्टाल्क असते. स्टाल्क म्हणजे त्याला आपण देठ म्हणतो. ठीक आहे. ज्याला देठ असतो त्याला आपण म्हणतो पेडिसेल. काय म्हणतो? पेडिसेल. आणि सच फ्लावर्स आर कॉल्ड पेडिसेलेट. बघा, पेडिसेलेट फ्लावर म्हणजे काय? ज्यांना देठ असतो, स्टाल्क असते, त्यांना काय म्हणतो आपण? पेडिसेलेट फ्लावर्स असं म्हणतो. आणि व्हेअरॅज द फ्लावर विदाउट अ स्टाल्क, ज्यांना देठ नसतो, त्यांना आपण काय म्हणतो? सेसाईल म्हणतो. काय म्हणतो? सेसाईल. समजले मित्रांनो, दोन महत्त्वाचे. ठीक आहे. आता बघा, अँड्रोइसियम इज अ मेल होल अँड इट इज मेंबर कॉल्ड द स्टॅमेन. आता अँड्रोइसियम म्हणजे जे काही मेंबर आहेत त्याला आपण स्टॅमेन म्हणतो. म्हणजे हा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट झाला. आणि गायनोसियम आहे त्याच्यामध्ये जे काही प्रोडक्ट आहेत, जे काही पार्ट आहेत, त्याला आपण काय म्हणत असतो? कार्पेल म्हणत असतो. कार्पेल म्हणजे हा झाला फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. ठीक आहे. एवढं तर तुम्हाला समजले. द मेंबर ऑफ द गायनेशियम आर कॉल्ड द कार्पेल्स. आता जे गायनेशियमचे जे मेंबर आहेत त्याला आपण कार्पेल्स म्हणतो. काय म्हणतो? कार्पेल्स म्हणतो. दीज मे बी सेपरेटेड ऑर युनायटेड. आता जे कार्पेल्स असतात ते युनायटेड असतात किंवा सेपरेटेड असतात. ओरी इज प्रेझेंट ॲट द बास्कल एंड ऑफ द कार्पेल. आणि कार्पेलच्या एका एंडला ओरी असते. काय असते? ओरी. आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. हा आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. ठीक आहे. हा आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. आणि हा आहे स्टिग्मा, हे स्टाईल आणि आहे
ओरी या सर्व पार्टला ठीक आहे, हे पार्ट आहे याला आपण कार्पेल सुद्धा म्हणतो. ठीक आहे. आणि बघा ओरी कुठे दिसतो मला इथं ओरी आहे. ठीक आहे. हा स्टाईल आहे आणि हा स्टिग्मा आहे. ठीक आहे. हॉलो स्टाईल कम अप फ्रॉम द ओरी. आता हॉलो स्टाईल बघा, हा स्टाईल दिसतोय, हा काय करतो, हा कम अप फ्रॉम द ओरी म्हणजे ओरीपासून तो निर्माण झालेला असतो अशा प्रकारे. ठीक आहे. जर तुम्हाला दिसतोय बघा हा. ठीक आहे. म्हणजे हा याला म्हणता येणार नाही पण हा इथं असतो. ठीक आहे. हा असा एक ट्यूबसारखा भाग असतो. ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, स्टिग्मा इज प्रेझेंट ॲट द टिप ऑफ द स्टाईल. आता स्टाईलचा जो टिप आहे इथं काय असतात, तर इथं असतात काय असतं इथं, तर तो असतो स्टिग्मा म्हणतो त्याला आपण. ठीक आहे. आणि ओरी कंटेन द वन ऑर मोर मेनी ओव्हल्स. आणि जो ओव्हल्स असतो ओरी जी असते. ठीक आहे. ओरीमध्ये काय असतात, ओव्हल्स असतात. बघा हा ओरी आहे आणि ओरीमध्ये बघा हे तुम्हाला ओव्हल्स दिसतात, हे आहे ओव्हल्स. ठीक आहे. हे आहेत ओव्हल्स दिसते तुम्हाला इथं. ठीक आहे. एकापेक्षा जास्त असतात. ठीक आहे. खूप असतात ते. ठीक आहे. Embryo sac is formed in each ovule by the meiosis. Each embryo sac consists of the haploid eggs cell and two haploid polar nuclei. ठीक आहे. बघा मित्रांनो, आता एक किंवा याच्यामध्ये एकापेक्षा जास्त काय असतात, ओव्हल असतात आणि त्या ओव्हलमध्ये काय असतात, एम्ब्रियो सॅक असतात. काय असतात, एम्ब्रियो सॅक. बरोबर आहे. एम्ब्रियो सॅक तुम्हाला दिसतोय. आणि हे एम्ब्रियो सॅक काय करतात, ह्या एम्ब्रियो सॅकमध्ये जे पॉलिन ग्रेन आहेत, एक मिनिट मित्रांनो, आणि बघा हा जे एम्ब्रियो सॅक असतात. ठीक आहे. एम्ब्रियो सॅक, हा एम्ब्रियो सॅक कशाने बनलेला असतो, तर हा एम्ब्रियो सॅक म्हणजे बघा हे आहे ओरी, ओरीमध्ये आहेत ओव्हल्स, ओव्हल्समध्ये आहेत एम्ब्रियो सॅक आणि एम्ब्रियो सॅकमध्ये आहेत एक सेल आणि पोलर न्यूक्लियस. काय काय आहे, एक सेल आणि पोलर न्यूक्लियस. एवढं तुम्हाला मित्रांनो समजलं असेल आय होप. त्यानंतर बघा पॉलन ग्रेन. पॉलन ग्रेन फ्रॉम द अँथर आर ट्रान्सफर टू द स्टिग्मा. जे काही अँथर आहेत त्या अँथरवरचे जे पॉलन ग्रेन आहेत ते काय करतात, या स्टिग्मावर येतात. स्टिग्मावर कशा प्रकारे येतात, दिस इज कॉल्ड द पॉलिनेशन. म्हणजे जे काही ट्रान्सफर होते पॉलन ग्रेनचं फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा, यालाच आपण पॉलिनेशन असं म्हणतो. ठीक आहे. पॉलिनेशन ऑकर विथ द हेल्प ऑफ द बायोटिक अँड अबायोटिक एजंट. आणि तुम्हाला अगोदर सांगितलं जे काही पॉलिनेशन होते हे दोन प्रकारे होते, एक बायोटिक किंवा अबायोटिक. बायोटिकमध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये बायोटिकमध्ये वॉटर आणि एअर येते. ठीक आहे. अँड देन बायोटिकमध्ये काय येते, बायोटिकमध्ये जे ॲनिमल्स, इन्सेक्ट ह्या गोष्टी येत असतात. ठीक आहे. आता बघा स्टिग्मा बिकम अ स्टिकी ड्युरिंग द पॉलिनेशन. ज्यावेळेस पॉलिनेशन होते त्यावेळेस हा स्टिग्मा काय बनतो, स्टिकी बनतो म्हणजे चिकट बनतो. ठीक आहे. आणि पॉलन ग्रेन जर्मिनेटेड व्हेन दे फॉल अपॉन द स्टिकी स्टिग्मा. आणि ज्यावेळेस हे पॉलन ग्रेन या स्टिकी स्टिग्मावर येतात त्यावेळेस ते काय होतात, जर्मिनेट होतात. ठीक आहे. जर्मिनेट होतात. ठीक आहे. जर्मिनेट होतात. द लॉंग पॉलन ट्यूब अँड टू मेल गॅमेट्स आर फॉर्म. आणि त्यावेळेस काय होते, लॉंग ट्यूब, पॉलन ट्यूब बघा इथे दिसते तुम्हाला, हा व्हाईट कलरची एक पॉलन ट्यूब तयार होते. आणि तिथं काय होते, पॉलन ग्रेन मुळे काय झाले, हे काय झाले, पॉलन ट्यूब तयार झाली आणि टू मेल गॅमेट्स आणि दोन मेल गॅमेट्स तयार झाले आहेत. कारण जो पॉलन ग्रेन आलेली आहेत हे कशापासून आलेले आहेत, हे आलेले आहेत मेल रिप्रोडक्टिव्ह पार्टवरनं. त्याच्यामुळे ते बघा दोन काय झालेले आहेत, मेल गॅमेट्स तयार झालेले आहेत. हे तुम्हाला दिसते. आता तयार झालेत आणि ते काय करतात, थ्रू द पॉलन ट्यूब दे रिचेस द एम्ब्रियो सॅक. आणि थ्रू दिस पॉलन ट्यूब, हे पॉलन ट्यूबमधून ते काय करतात, जे एम्ब्रियो सॅग आहे, जे ओव्हल्समध्ये एम्ब्रियो सॅग आहे तिथं ते पोहोचतात. ठीक आहे. आणि पोहोचल्यानंतर ते काय करतात, द टिप ऑफ द पॉलन ट्यूब, जे काही पॉलन ट्यूबची ट्यूब आहे बस्ट अँड द टू मेल गॅमेट्स आर रिलीज्ड इन अ एम्ब्रियो सॅक. आणि जी टीप आहे ही बस्ट होते. त्यानंतर जे काही मेल गॅमेट्स आहेत दोन ते आत एंटर करतात एम्ब्रियो सॅकमध्ये. ठीक आहे. वन मेल गॅमेट्स युनायटेड विथ द एक्सेल.
आणि 2 गॅमेट्स आहेत ते एक सेलसोबत एक युनायटेड होतो आणि दुसरा काय करतो, दुसरा पोलर न्यूक्लियससोबत काय करतो, युनायटेड होतो. म्हणजे एक सेलसोबत युनायटेड झालेला आहे तो काय करतो, तो झायगोट फॉर्म करतो. ठीक आहे, आणि यालाच आपण फर्टिलायझेशन म्हणतो. ठीक आहे. सेकंड मेल गॅमेट्स युनायटेड विथ द 2 पोलर न्यूक्ली, जे काही पोलर न्यूक्लियस आहे त्यांच्यासोबत सेकंड मेल गॅमेट युनायटेड होतो आणि एंडोस्पर्म फॉर्म करतो. आता महत्त्वाचं म्हणजे एंडोस्पर्म म्हणजे काय, ज्या वेळेस वनस्पतीची वाढ होते त्यावेळेस जे काही त्याला अन्नपदार्थ किंवा मटेरियल लागते, न्यूट्रियन्स लागतात, ते या एंडोस्पर्ममधून ती वनस्पती घेत असते. ठीक आहे. ॲज अ 2 न्यूक्ली पार्टिसिपेटेड इन दिस प्रोसेस. अशा प्रकारे काय करतात, हे दोन्हीही जे न्यूक्ली आहे ते काय करतात, या प्रोसेसमध्ये भाग घेतात मध्ये. ठीक आहे, म्हणजे काय झालं, एक सेलनं झायगोट फॉर्म झाला आणि पोलर न्यूक्लियसनं काय तयार झालं, एंडोस्पर्म तयार झालं. एंडोस्पर्म म्हणजे काय, त्याला अन्नपदार्थ लागतात वाढीसाठी. ठीक आहे, मग तो तयार झालेला आहे. यालाच आपण डबल फर्टिलायझेशन म्हणतो. यालाच काय म्हणतो, डबल फर्टिलायझेशन. का, कारण याच्यामध्ये काय, दोन्ही न्यूक्लियस जे आहेत इथले ते काय करतात, पार्टिसिपेट घेतात या प्रोसेसमध्ये, म्हणून याला आपण काय म्हणतो, डबल फर्टिलायझेशन असं म्हणतो. आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असेल. आता आपण बघूया पॉलिनेशनचे प्रकार किती आहेत. तर मित्रांनो, पॉलिनेशनचे 2 प्रकार आहेत. एक आहे सेल्फ पॉलिनेशन आणि दुसरा आहे क्रॉस पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय बघा, आता वेन द पॉलिनेशन इन्व्हॉल्व ओनली 1 फ्लावर, ज्यावेळेस ज्यावेळेस जे पॉलिनेशन असते ते एकाच फ्लॉवरमध्ये होते. ठीक आहे, म्हणजे काय करतात, एकाच फ्लॉवरमध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतो आणि त्यांच्यामुळे जे काय पॉलिनेशन होते त्याला आपण सेल्फ पॉलिनेशन म्हणतो. किंवा एकाच वनस्पतीचे 2 फुलं आहेत त्यांच्यामध्ये जे काही पॉलिनेशन होते त्याला आपण सेल्फ पॉलिनेशन असं म्हणतो. ओके, होईल. ठीक आहे. whereas if it involve 2 flowers born on 2 plants of a same species. आणि सारख्या वनस्पती आहेत पण वेगवेगळ्या वनस्पती आहेत, त्यांच्यामधून जर पॉलिनेशन झालं तर याला आपण क्रॉस पॉलिनेशन म्हणतो. बघा, जर ह्या फ्लावरसोबत पॉलिनेशन झालं यांचं तरी आपण सेल्फ पॉलिनेशन म्हणणार. बट हे यांचं पॉलिनेशन यांच्यासोबत झालं म्हणजे 2 वेगवेगळे प्लांट आहेत, प्लांट मात्र स्पीसीज एकच आहेत पण वनस्पती वेगवेगळ्या आहेत, याला आपण क्रॉस पॉलिनेशन असं म्हणतो. While discovering the new high yielding and resistant variety of the plants, scientists bring about the pollination with the help of the brush. आणि मित्रांनो, जे पॉलिनेशन असते ते ब्रशच्या माध्यमातून करतात. ते सायंटिस्ट लोक वेगवेगळ्या व्हरायटीचे वनस्पती निर्माण करतात, त्यावेळेस ते पॉलिनेशनमध्ये काय करतात, थोडासा डिफरन्स असतात, थोडंसं वेगळ्या प्रकारे करत असतात. ठीक आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण बघितलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये एक राहिलेलं आहे आपलं सीड जर्मिनेशन. हे बघायचं आपल्याला, सीड जर्मिनेशन म्हणजे काय. तर मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे जर्मिनेशन. जर्मिनेशन म्हणजे काय बघा, द डेव्हलपमेंट ऑफ अ न्यू प्लांट फ्रॉम अ झायगोट आफ्टर द फर्टिलायझेशन इज कॉल्ड द जर्मिनेशन. जर्मिनेशन म्हणजे काय, डेव्हलपमेंट ऑफ अ न्यू प्लांट म्हणजे नवीन वनस्पती तयार होते. कशापासून, झायगोटपासून. आफ्टर द फर्टिलायझेशन नंतर झायगोटमधून वनस्पती निर्माण होते, यालाच आपण जर्मिनेशन असं म्हणतो. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आफ्टर द फर्टिलायझेशन झाल्यानंतर ओव्हल जे आहेत, जे आपण बघितलं अगोदरच्या, जे ओव्हल्स आहेत डेव्हलप इनटू सीड्स. जे ओव्हल्स आहेत ते सीडमध्ये कन्वर्ट होतात, बरोबर आहे. आणि जे ओहरी आहे, जे ओव्हल्स आहेत ते सीडमध्ये कन्वर्ट होतात आणि जी ओहरी आहे ही ओहरी फ्रूटमध्ये कन्वर्ट होते. ध्यानात ठेवा मित्रांनो, इथं आपण काय पॉईंट बघतोय, जे ओव्हल्स आहेत बरोबर आहे, ते ओव्हल्स सीडमध्ये कन्वर्ट होतात आणि ओहरी आहे ही फ्रूटमध्ये कन्वर्ट होते. सीड्स फ्रॉम द ब्रोकन फ्रूट्स फॉलेन अपॉन द ग्राउंड स्टार्ट जर्मिनेटिंग. आणि ज्यावेळेस हे सीड ज्यावेळेस ग्राउंडवर पडते त्यावेळेस त्याची जर्मिनेटिंग म्हणजे त्याला कोंब फुटायला सुरुवात होतात. ठीक आहे. इफ द गॉड फेवरेबल कंडिशन, ज्यावेळेस त्याला योग्य वातावरण मिळाल्यानंतर काय होतं, डेव्हलपमेंट टेक प्लेस ड्यू टू द फूड स्टोअर इन अ एंडोस्पर्म ऑफ द सीड. बघा, आपण बघितलं मित्रांनो, आपण काय काय बघितलं तुम्हाला एकदा मी दाखवतो. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, हा आहे ओहरी. ठीक आहे.
या ओव्हरीचं रूपांतर फ्रूटमध्ये होते, ठीक आहे. आणि जे ओव्हल्स आहे त्याच्यामध्ये हे ओव्हल्स रूपांतर सीडमध्ये होते, बरोबर आहे. आणि जे काही पॉलिनेशनमुळे जे काही मेल गॅमेट्स आहेत, दोन मेल गॅमेट्स, ठीक आहे, जे काही एंटर होतात ते काय करतात, एक झायगोट फॉर्म करतो एगमध्ये जाऊन, ठीक आहे. आणि दुसरा त्या न्यूक्लियसमध्ये जाऊन काय करतो, एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार करतो, एंडोस्पर्म. आणि याच्यापासून काय होतं, एक न्यूक्लियसपासून नवीन वनस्पती निर्माण होते. आणि एंडोस्पर्ममधून काय होते, त्याला जे काही अन्नपदार्थ लागतात, जे काही न्यूट्रियन्स लागतात वाढण्यासाठी, हे ते एंडोस्पर्ममधून तो घेत असतो. म्हणजे अशा प्रकारे हे जर्मिनेशन होत असते, नवीन वनस्पती निर्माण होते. ज्यावेळेस एखादी बी जर मातीमध्ये पडली असेल तर यालाच आपण जर्मिनेशन असं म्हणतो. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला पुढच्या भागामध्ये सांगा, कॉमेंट करा, व्हॉट्सअप करा. आणि जो नंतरचा भाग आपल्याला बघायचा आहे तो बघायचा आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिंग्स. जे मानवामध्ये जे काही सेक्शुअल रिप्रोडक्शन कोणकोणते पार्ट आहेत, ठीक आहे, त्यांना काय म्हणतात, ते फंक्शन कसं करतात, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तोपर्यंत थँक्स.